24 मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 151 ते 180. तैसा कृतनिश्चय वाया गेला, जैसा कोणी एको कांजी प्याला. मग परिणाम पाहो लागला अमृताचा. तैसेच तुला कारिना शिवंते, भरम वसा बांधणी चित्ते. पाहती मज अविनाशा ते तरी कैचा दिसे. अगा काही पश्चिम समुद्रिया तटा, निगिजत आहे पूर्विलिया वाटा. का कोंडा कांडिता सुबटा कणू आतुडे. तैसे विकारले हे स्थूळ, जाणतलिया मी तान तसे केवळ. काही फेन पिता जळ सेविले होय, म्हणून मोहिलेनी मनोधर्मे. हेची मी मानुनी संभ्रमे. मग येथीची जिये जन्म कर्मे, तिये मजची म्हणती. ए तुलेनी अनामा नाम, मज अक्रियासी कर्म. विदेहासी देहधर्म आरोपिती, मज आकार शून्य आकारो. निरुपाधिका उपचारो, मज विधी वर्जिता व्यवहारू. आचाराधिक मज वर्णहीना वर्णो. गुणातीतासी गुणू, मज अचरणा चरणो. अपानिया पाणी, मज अमेयामान. सर्वगतासी स्थान, जैसे सेज माझी वन निधेला देखे. तैसे अश्रवणा श्रोत्र, मज अचक्षुषी नेत्र. अगोत्रा गोत्र अरूपारूप, मज अव्यक्तासी व्यक्ती. अनार्तासी आरती, स्वयं तृप्ता तृप्ती भाविती गा. मज अनावरणा प्रावरण, भूषणातीतासी भूषण. मज सकळ कारणा कारण देखती ते. मज सहजात ते करती, स्वयं बाते प्रतिष्ठिती. निरंतरा ते आव्हानिती विसर्जिती गा. मी सर्वता स्वतःसिद्धू, तो की बाळ तरुण वृद्धू. मज एक रूपा संबंधो जानती ऐसे. मज अद्यतासी दुजे, मज अकर्तयासी काजे. मी अभक्ता के भुंजे ऐसे म्हणती. मज कुळाचे कुळ वानिती, मज नित्याचे निधने शिनिती. मज सर्वांतरा ते कल्पिती, अरे मित्र गा. मी स्वानंदाभिरामू, तया मज अनेक सुखांचा कामू. आघवाची मी असे समूकी, म्हणती एकदेशी. मी आत्मा एक चराचरी, म्हणती एकाचा कै पक्ष करी. आणि कोपोनी एका ते मारी, हेची वाढविती. किंबहुना ऐसे समस्त, जे हे मानुष धर्म प्राकृत. तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञान तयांचे. जव आकारू एक फुडा देखती, तव हा देव येणे भावे भजती. मग तोची विघटल्या टाकीती नाही म्हणून. माते येणे प्रकारे, जाणती मनुष्य ऐसेनी आकारे. म्हणून ज्ञान चिते अंधारे, ज्ञानासी करी. मोघाक्षा मोघ कर्मानो, मोघ ज्ञाना विचेतसा. राक्षसी मासुरींचैव, प्रकृती मोहिनी श्रिता. या लागे जन्मलेची ते मोघ, जैसे वार्षिये विनमेघ. का मृगजळाचे तरंग दुरुनीची पाहावे. अथवा कोल्हेरीचे असिवार, नात्रे वोडंबरीचे अलंकार. की गंधर्व नगरीचे आवार, आभासती गा. साबरी वाढिणल्या सरळा, वरी फळना आतू पोकळा. का स्तन झाले गळा शेळीचे जैसे. तैसे मूर्खाचे तया जियाले, आणि धिक कर्म तयाचे निपजले. जैसे साबरी फळ आले, घेपे ना दिजे. मग जे काही ते पडिनले, ते मरकटे नारळ तोडिले. का आंधळ्या हाती पडिले मोती जैसे. किंबहुनो तयाची शास्त्रे, जैशी कुमारी हाती दिदली शस्त्रे. का अशोच्या मंत्रे बीजे कथिली. तैसे ज्ञान जात तया, आणि जे काही आचरले गा धनंजा. ते आगवेची गेले वाया, जे चित्तहीन. पै तमोगुणाची राक्षसी, जे सद्बुद्धी ते ग्रासी. विवेकाचा ठाऊची पुसी, निशाचरी जे. तिये प्रकृतीवर पाडे झाले, म्हणून चिंतेची कपाटे गेले. वरी तामसियेची पडले मुखा माझी. तसा परमात्मा देहधारी आहे, असा त्याचा ठाम निश्चय व्यर्थ गेला. कसा तर ज्याप्रमाणे एखाद्याने भाताची पेच पिऊन मग अमृताचा परिणाम पाहावा, त्याप्रमाणे. असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. नाशिवंत असा स्थूल आकार, तेच माझे खरे स्वरूप आहे. असा मनात निश्चय करून मला अविनाशाला पाहू गेले, तर मी त्यांना कसा दिसेन. अर्जुना, पूर्वेच्या मार्गाने निघणारा त्याप्रमाणे आकाराला आलेले हे शरीर म्हणजे मीच असे मला मानले, तर माझे खरू स्वरूप जाणले जाईल काय. फेस प्याल्याने पाणी प्याल्यासारखे होईल काय. म्हणून मोहित झालेल्या मनोवृत्तीने हे स्थूल शरीरच मी आहे असे मानून मग या देहाची जी जन्मादी कर्मे, तीच माझ्यावर लादतात.
याप्रमाणे नामहिताला नाम देतात. मी क्रियाशून्य असूनही मी क्रिया करतो असे म्हणतात व विदेहाच्या ठिकाणी देहधर्माचे आरोप करतात. निराकाराच्या ठिकाणी, उपाधिरहिताच्या ठिकाणी, उपचार व विधी निषेधातीताचे ठिकाणी आचार धर्माचा व्यवहार लादतात. मला जातीरहिताला जात, गुणारहिताला गुण, पायरहिताला पाय व हातरहिताला हात, अमर्यादितातला मर्यादा, सर्व व्यापकाला एक ठिकाणी ते पाहतात. जसा अंथुरणावर झोपी गेलेला स्वप्नात वन पाहतो, त्याप्रमाणे कानरहिताला कान, डोळेरहिताला डोळे, गोत्ररहिताला गोत्र व रूपहिताला रूप, अव्यक्ताला व्यक्त, इच्छारहिताला इच्छा, स्वयंतृप्त असलेल्या मला तृप्तीची कल्पना करतात. वस्त्र नेसवतात, न येण्याजोगा असलेला मला ते वस्त्र नेसवितात. भूषणातीताला भूषणे घालतात. सर्वांचा अधिकारण असलेल्या मला कारणाची कल्पना करतात. स्वतः सिद्ध असलेल्या मला घडवितात. नित्यसिद्ध असलेल्या अशा माझी प्राणप्रतिष्ठा करतात. नित्य सर्वत्र असता माझे आव्हान व विसर्जन करतात. स्वतः सिद्ध एक रूपाने असलेल्या मला बाल्य, तारुण्य, वृद्धावस्था मानतात. याप्रमाणे एक रूपाने असलेल्या माझ्या ठिकाणी वरील अवस्थांची कल्पना करतात. अद्वितीय असलेल्या माझ्या ठिकाणी द्वैताची कल्पना करतात. अकर्त्याच्या ठिकाणी कर्तव्यबुद्धी मानतात व मी उपभोक्ता असताना मला भोक्ता मानतात. मला कुळगोत नसूनही माझ्या कुळाचे वर्णन करतात. मी नित्य असता माझ्या मरणाची कल्पना करून दुःखी होतात. मी सर्वांच्या अंतर्यामी असूनही मला शत्रू मित्र आहे असे मानतात. निजानंदात रमणाऱ्या अशा मला अनेक सुखांची इच्छा आहे असे मानतात. मी सर्वव्यापी असूनही मला ते एका विशिष्ट ठिकाणीच आहे अशी कल्पना करतात. मी सर्वांचा आत्मा असता एकाचा पक्ष घेऊन एकाच क्रोधित होऊन मारतो अशी प्रसिद्धी करतात. फार काय सांगावे, असे हे जे शूद्र मनुष्य धर्म ते सर्व माझ्या ठिकाणी आहेत असे त्यांचे विपरीत ज्ञान असते. जेव्हा ते दृष्टीने एखादी मूर्ती घडवतात तेव्हा तिची देव या भावनेने पूजा करतात व त्या मूर्तीचा आकार भंगला की देव भंगला म्हणून मूर्ती फेकून देतात. अशा प्रकारे मी मनुष्य आहे असे ते समजतात. त्याचे हे ज्ञानच यथार्थ ज्ञानाला प्रतिबंध करते. तात्पर्य, ज्याची माझ्याविषयी अशा प्रकारची समजूत आहे त्यांचा जन्म व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे वर्षकाला वाचून आलेले मेघ व्यर्थ आहेत किंवा मृगजलाच्या वाटा दुरून पाहण्यास योग्य आहेत, अथवा कुंभाराने केलेले मातीचे घोडेस्वार, जादूगाराने केलेले अलंकार किंवा गंधर्व नगरातील गावकूस जसे केवळ मात्र भासते. शेर जरी सरळ वाढला तरी तो जसा पोकळ असून वर फळही येत नाही, किंवा शेळीच्या गळ्यातील स्तन जसे व्यर्थ, त्याप्रमाणे त्या स्थूल दृष्टीला असलेल्या मूर्खाचे जगणे असून ज्याच्या हातून घडणाऱ्या कर्माचा धिक्कार असो. ज्याप्रमाणे सावरीले आलेले फळ घेण्या देण्याच्या उपयोगी पडत नाही, त्याप्रमाणे मग त्या मूर्खांनी जे काही शास्त्राचे अध्ययन केले असेल ते कसे माकडांनी तोडलेल्या नारळाप्रमाणे किंवा आंधळ्याच्या हातात पडलेल्या मोत्याप्रमाणे होय. फार काय सांगावे, त्यांनी केलेले शास्त्राध्ययन म्हणजे लहान मुलीच्या हातात दिलेल्या शस्त्राप्रमाणे किंवा अमंगल माणसास बीजमंत्र सांगितल्याप्रमाणे होय. अशा प्रकारे अर्जुना, त्यांचे सर्व ज्ञान व त्यांनी केलेले कर्माचरण सर्व व्यर्थ आहे, कारण त्यांचे चित्त स्थिर नाही हे आहे. सद्बुद्धीला गिळून टाकणारी, विचारांना बेपत्ता करणारी व अज्ञानरूपी रात्री संचार करणारी ती तमोगुणरूपी राक्षसीन अशा आसुरी प्रकृतीच्या स्वाधीन झाल्यामुळे ते चिंतेच्या दरीत गुंतले व त्यामुळे ते आयतेच तामसी प्रकृतीच्या मुखात पडले असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.